नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लास या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 34 साइजचा मद्रास कट पेपर कटिंग करणार आहोत। तर चला मद्रास कट ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघूयात। सर्वात आधी आपल्याला उंची मोजायची आहे। उंची इथं मी 14 इंच तयार ब्लाउजची घेणार आहे। त्यात आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। 14 इंच अधिक 1 इंच बरोबर 15 इंच। मी तयार ब्लाउजची उंची 14 इंच घेणार आहे, म्हणून त्यात 1 इंच वाढून 15 इंच वरती टिक करत आहे। उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। तुमची जर 13 इंच असेल तर तुम्ही 14 इंच वरती टिक करायचं आहे। इथे आपण 15 इंच वरती टिक केलेला आहे। 34 साइजचं जे शोल्डर आहे ते मी 5.5 इंच घेणार आहे। 5.5 इंच इथे शोल्डर वरती टिक केलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। या आधी मी ब्लाउज वरून माप कशी घ्यायची आणि त्याच मापांवरून कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं कट करायचं त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आता आपण हे घेतलेलं आहे, हे शोल्डर घेतलेलं आहे। आता आपल्याला मुंड्याची उंची घ्यायची आहे। मुंड्याची उंची मी इथे 6 इंच घेणार आहे। ब्लाउज वरून माप कशी घ्यायची ते मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे। सेम त्याच पद्धतीने आपल्याला कुठल्याही साइजचं ब्लाउज वरून माप घ्यायची आणि त्यात किती इंच कसं ऍड करायचं तेही मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत। इथे मी लाईन मारून घेते। ही जी लाईन मारून घेतलेली आहे ही आपली मुंड्याची लाईन आहे। आता आपल्याला चेस्ट मोजायची आहे। चेस्ट आहे 34 साइज। 34 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 34 चा जो चौथा भाग आहे तो 8.5 इंच आहे। 8.5 इंच वरती मी ते टिक करत आहे। 8.5 इंच हे आपलं प्रॉपर माप आहे। त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1.5 इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तुम्ही 1.5 इंच ऐवजी 1.25 इंच 2 इंच पण घेऊ शकता। इथे आपण लाईन मारून घेऊयात। हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन असतं। आता आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच इथे खाली टिक करायचं आहे आणि इथून क्रॉस लाईन मारायची आहे। आणि इथे मी 1/2 इंच साइडला घेतलेला आहे। इथे पण क्रॉस लाईन मारून घेते। आता आपल्याला काय करायचंय, पाठीमागचा हा भाग कट करत आहोत तर पाठीमागच्या जो आर्महोल म्हणजे मुंडा आहे त्याला आकार द्यायचा आहे। 1.5 इंच वरती मी ते टिक करून घेते। इथून आपण या कॉर्नर पासून 1.5 इंच मोजून घेतलेला आहे। इथे मी आर्महोल कर्वने आकार देत आहे। या पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे। नेहमी आपल्याला हे 1.5 इंच सोडूनच हा आर्महोलला आकार द्यायचा असतो। इथे आपण 1.5 इंच वरती मुंड्याला आकार दिलेला आहे। आता मी इथे 2.25 इंच गळा रुंदी घेणार आहे। गळा रुंदी डीप गळ्यासाठी 2 इंच ते 2.25 इंच घ्यायची असते आणि नॉर्मल 4-5 इंचाचा जर गळा असेल तर 2.5 इंच गळा रुंदी घेतली तरीही चालते। आता आपण गळ्याची उंची मी इथे घेणार आहे 9.5 इंच। तयार ब्लाउजची 10 इंच वरती आपण इथे टिक करून घेऊयात। इथे पण 2.25 इंच आणि अर्धा इंच म्हणजे 2.25-3 इंच वरती मी ते टिक करत आहे। जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तर 2.25 इंच अधिक अर्धा इंच किंवा 1/2 इंच घेऊ शकता। इथून आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे। इथूनही मी लाईन मारून घेतली। वरती 1 इंचावरती टिक करायचं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे। इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। मुंड्यालाही आकार दिलेला आहे। आता आपल्याला 1/2 इंच गळ्याला उतार द्यायचे। बऱ्याच जणांचे शोल्डर गळण्याची खूप प्रॉब्लेम असतात।
तर तुमचे जर शोल्डर गळत असतील तर तुम्ही 1/2 इंच गळ्याला उतार द्यायला विसरायचं नाही. जर तुम्ही 1/2 इंच गळ्याला उतार दिला नाही तर तुमचे जे शोल्डर आहे ते 100% गळू शकतील. म्हणून नेहमी आपल्याला डीप गळ्यासाठी गळ्याला उतार हा द्यावा लागतो. आणि जेव्हा तुमचा बंद गळा असेल किंवा बोटनेक असेल त्यावेळेला आपण ह्या साईडने उतार देत असतो. पण नेहमी डीप गळ्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने उतार हा द्यायचाच असतो. 1/2 इंच मी इथे गळ्याला उतार दिलेला आहे. आता आपण कंबर मोजून घेऊयात. कंबर आहे 30 साईज म्हणजेच 30 इंचाचं 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 30चा जो चौथा भाग आहे तो 7.5 इंच आहे. त्यात अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. नेहमी प्रत्येक 34 साईजचं जे कंबर आहे ते 30 इंच येईल असं नाही. प्रत्येकाचं कंबर हे कमी जास्त असू शकतं. म्हणून नेहमी आपल्याला कंबरचं जे माप आहे ते आपल्या ब्लाऊजवरूनच टाकायचं आहे. चेस्टचं माप सगळ्यांचं सेम असू शकतं, म्हणजे 34 साईजचे हे जे माप आहेत ते सेम असणार आहेत. पण कंबरचं माप हे कमी जास्त होईल. तुमचं जर कंबर 30 पेक्षा कमी असेल तर मी आता जी ही लाईन तुम्हाला टिक करून दाखवत आहे ही थोडी सरळ येत आहे. जास्त सरळ पण नाही आणि जास्त क्रॉस पण नाही. तुमचं जर कंबर कमी असेल तर ही जी लाईन आहे ही क्रॉस तयार होते आणि जी फिटिंगची टीप आहे ती पण क्रॉसच येत असते. आता आपण इथं जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे हे पाठीमागच्या टक्ससाठी आहे. तर आता आपण पाठीमागचा टक्स टिक करूयात. 4 इंच रुंदी, 1/2 इंच ह्या साईडने, 1/2 इंच ह्या साईडने. उंची पण मी 4 इंच घेते. उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. इथून आता मी लाईन मारते. इथून पण लाईन मारून घेऊया. हा आपला जो पाठीमागचा टक्स असतो तो अर्धा इंचचा असतो. तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच हे वाढवून घ्यायला लागतं. ज्या वेळेला आपण इथे ही क्रॉस टीप टाकतो तेव्हा हा कापड कमी होऊन जातं. म्हणून कमरेमध्ये कापड कमी नाही व्हावा त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. आणि 1.5 इंच आपलं रेग्युलर शिलाई मार्जिन. समजा तुम्ही इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर इथं पण आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आणि इथं 1.5 इंच असेल तर इथं पण आपण 1.5 इंच घेत असतो. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपल्याला हे कट करायचं आहे. नेहमी आपल्याला शोल्डर गळण्यासाठी काय केलं पाहिजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. डीप गळ्यासाठी जर तुम्ही शोल्डर घेत असाल तर शोल्डर आपल्याला 1/2 इंचाने कमी घ्यायचं असतं आणि गळ्याला हा उतार द्यायचा असतो. गळ्याला जर तुम्ही उतार दिला नाही तर तुमचे जे शोल्डर आहेत ते गळू शकतात. इथे आपला जो पाठीमागचा भाग आहे तो कट झालेला आहे. आता आपल्याला गळा पण कट करायचा आहे. गळा तुम्ही कुठलाही आकार घेऊ शकतात. गळ्यांचे जे आकार आहेत त्याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. इथे आपला हा गळा पण कट झालेला आहे. आता आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग टिक करून घ्यायचा आहे. इथे आपण हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. सर्वात आधी आपल्याला साईडला 1 इंच टिक करून घ्यायचा आहे. अर्धा इंच 1 इंच केलं तरी चालतं. इथे मी लाईन मारून घेते. इथे पण आपल्याला लाईन मारायची आहे. हे 1 इंच साईडने सोडलेलं आहे. खाली आपण अर्धा इंच सोडणार आहोत. इथे मी अर्धा इंच घेतलेला आहे खालच्या साईडने. तिथेही मी लाईन मारून घेते म्हणजेच आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. आता आपल्याला आहे सेम पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे. गळा रुंदी, शोल्डर, मुंडा. मुंडा जर तुमचा व्यवस्थित येत असेल गोल जसा मी घेतला तसा जर तुमचा मुंडा येत असेल तर मुंड्याला कधीच चुन्या पडत नाही.
इथे आपण आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित टिक केलेला आहे. आता आपण हा पाठीमागचा जो पेपर आहे तो काढून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे. पुढच्या गळ्याची जी उंची आहे ती मी 6 इंच तयार घेणार आहे. तर 6.5 इंच वरती मी इथे टिक केलेला आहे. ही गळा रुंदी आहे 2.25 इंच, तर इथे पण मी 2.25 इंच घेते. तुम्ही 1/2 इंच, तुम्हाला जर ब्रॉड गळा म्हणजे मोठा डीप गळा आवडत असेल पुढचा, तर 1/2 इंच तुम्ही रुंदीमध्ये वाढवू शकतात. आणि ते कसं वाढवायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे अशा पद्धतीने 1/2 इंच वाढवायचं आहे. या पद्धतीने 1/2 इंच वाढवून क्रॉस लाईन मारायची. 1 इंच गळ्याला आकार देऊन घेऊया. इथं गळ्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपण हे जे घेतलेलं होतं शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे, तर इथून पण आपण 5.5 इंच मोजून घेऊया. 6 इंच मुंडा, इथे आपल्याला लाईन मारायची आहे. इथून पण लाईन मारून घेऊ. जसं आपण पाठीमागच्या भागात घेतलेला आहे हे 1/2 इंच, इथून एवढं तसंच आपल्याला इथं पुढच्या भागात पण घ्यायचं आहे. आता हा होता पाठीमागचा आकार मुंड्याचा. आता पुढचा आकार देऊयात. 1 इंच, 1 इंचावरती मी नेहमी पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो 1 इंचावरती देत असते. हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार. इथे आपण मुंड्याला आकार पण दिलेला आहे आणि पाठीमागच्या भागातच आपण क्रॉस घेतलेला होता, म्हणजे गळ्याला उतार घेतलेला होता, त्याच्यावरूनच आपण हे टिक केलेलं आहे. म्हणून पुढच्या भागात उतार द्यायची गरज नाही, आपोआप तिथे उतार तयार झालेला आहे. इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनला टिक केलेला आहे. आता आपल्याला इथे लाईन मारायची आहे. आता आपल्याला 12 इंच वरती टिक करायचं आहे. ठीक आहे, मी इथे 12 इंच वरती टिक केलेला आहे. आता आपण इथून लाईन मारून घेऊयात. मी ते सरळ लाईन मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, 1/2 इंच किंवा अर्धा इंच वरती टिक करायचं आहे. मी ते अर्धा इंच घेते. अर्धा इंच वरती आपण इथे टिक केलेला आहे. आता आपण इथून 3.25 इंच वरती टिक करणार आहोत. 3.25 इंच वरती मी इथे टिक केलेला आहे. आता आपल्याला आधी इथे आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपण हा क्रॉस पट्टीला आकार दिलेला आहे. आता आपण इथून जे 3.25 इंच वरती हे टिक केलेलं आहे, इथे वरती 1 इंचावरती टिक करायचं आहे आणि इथून खाली 2.5 इंच. इथून ह्या लाईन पासून वरती 1 इंच आणि इथून ह्या पॉइंट पासून खाली 2.5 इंच तिथे आपण लाईन मारून घेऊया. इथे आपण लाईन मारलेली आहे. हा आहे आपला टक्स पॉइंट. इथे आपण इथून हे 2.5 इंच मोजून घेतलेला आहे. आता आपल्याला इथून ह्या साईडला 1 इंच आणि ह्या साईडला 1 इंच मोजायचा आहे. हा जो पॉइंट आहे इथून पुढे 1 इंच आणि इथून साईडला 1 इंच अगदी बरोबर बघू शकता. असंही मोजून घेतलं तुम्ही तरीही चालेल. आता आपल्याला इथे लाईन मारायची आहे. इथे आपण ही लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडला
टक्ससाठी वाढवून घ्यायचं आहे 1 इंच. आता आपल्याला काय करायचंय, या साईडने 1 इंच वाढवायचं आहे. इथे जो आपला कापड जाणार आहे तो शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे, कमी पडणार आहे, म्हणून आपल्याला इथे 1 इंच आणि ह्या साईडला पण आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा असतो. अगदी बरोबर 1 इंच मी इथे घेतलेला आहे. तुमच्या समोर मी इथे मोजून दाखवलेलं आहे. आता इथून आपण क्रॉस लाईन मारून घेणार आहोत. आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने लाईन मारायची. ठीक आहे, इथून आपण ही लाईन मारून घेतलेली आहे आणि इथे पण लाईन मारलेली आहे. अशा पद्धतीने आपण हा जो टक्स घेतलेला आहे, इकडे आपण 1 इंच वाढवलेला आहे आणि इकडे पण 1 इंच वाढवून घेतलेला आहे. आता इथून आपल्या इथे जॉईन करायचा आहे. हा पॉइंट इथे जॉईन करून घ्यायचा आहे. इथे आपण हा पॉइंट जॉईन केलेला आहे. तसंच आपल्याला सेम पद्धतीने हा गळ्याचा पॉइंट पण इथे जॉईन करायचा आहे. अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे. आता आपण इथून तर एवढी जी उंची येणार आहे ती एका कागदावरती आपल्याला लिहून घ्यायची आहे. ही जी पूर्ण उंची आहे ही 1 इंचाची आहे. आपण इथे अर्धा इंच ऑलरेडी वाढवून घेतलं होतं. आपल्याला क्रॉस पट्टी ही वेगळी कट करायला लागणार आहे. 4 इंच 4 इंच ह्या साईडने पण आपण मोजून घ्यायचं आहे. 3 इंच एक लाईन, 3 इंच एक लाईन. आता आपल्याला ही मोजून घ्यायची आहे. 11 इंच येते. ही जी लाईन आहे ही 11 इंचाची आहे. इथे मी लिहून घेतलेलं आहे. आता आपण हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे याची क्रॉसपट्टी नंतर कट करणार आहोत. यात क्रॉसपट्टी निघणार नाहीये कारण आपण इथे खाली हे टक्ससाठी वाढवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे कट करायचं आहे. मुंडा कट करून घेऊया. मुंडा पण कट झालेला आहे आपला. आता आपण गळा कट करून घेऊयात. गळा मी तुम्हाला इथं डीप कट करून दाखवते. अगदी नॉर्मल डीप जो असतो तो गळा मी इथे तुम्हाला कट करून दाखवते. इथे आपलं हे कट झालेलं आहे. आता आपण हा पॉइंट जो टिक करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. बघू शकता मी इथे तुम्हाला टक्स पण घेऊन दाखवला आहे. अगदी सुंदर असा आपला इथे टक्स पण तयार झालेला आहे, अगदी कटोरी सारखाच. आता आपण जी क्रॉस पट्टीचे माप टिक करून घेतलेले आहेत ते काढून घेणार आहोत. सर्वात आधी आपली 4 इंच ह्या साईडने उंची घ्यायची आहे. शिलाई मार्जिन मी ऑलरेडी त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेतलेलं होतं, म्हणून यात आपल्याला वाढवायची गरज नाही. 4 इंच. आता आपल्याला
रुंदी म्हणजे कमरेचं जे माप आहे ते मोजून घ्यायचं आहे. जेवढं आलेलं आहे आपलं तेवढंच आपल्याला हे घ्यायचं आहे. 11 इंच. इथून आपलं 3 इंच आणि एक लाईन होती. मी आता इथे आधी सरळ लाईन मारून घेते आणि नंतर तुम्हाला टिक करून दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे हा आकार द्यायचा असतो. सरळ लाईन मारून घेतल्यामुळे अगदी सोपी पद्धत पडते. आकार द्यायला अगदी सोपं जातं. तुम्ही पाव इंच अर्धा इंच क्रॉसपट्टी साईडला वाढवून घेऊ शकता. नंतर एक्स्ट्रा झालेली आपण कट करून घेऊ शकतो. मी आता तुम्हाला क्रॉसपट्टी पण लावून दाखवते. बघू शकता आपली क्रॉसपट्टी एक्स्ट्रा येईल पण कमी नाही. जर तुम्ही टक्सची रुंदी कमी घेतली तर तुम्हाला जी क्रॉसपट्टी आहे ती पुरणार नाही. जर टक्स तुम्ही व्यवस्थित मापात घेतला तर तुमची जी क्रॉसपट्टी आहे ती अगदी बरोबर अशी पुरून जाते. आपला हा पुढचा भाग आहे 34 साईजचा. ही आहे आपली क्रॉसपट्टी आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग. इथे आपला 34 साईजचा मद्रास कटचा पाठीमागचा भाग, पुढचा भाग कसा टिक करायचा, टक्स पॉइंट कसा काढायचा, क्रॉसपट्टी कशी मोजून घ्यायची किंवा कुठे किती इंच कसं वाढवून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि 34 साईजची बाही मोठी कशी कट करायची त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर माझा आजचा हा मद्रास कट पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.